सकाळच्या नाश्त्याची सुरुवात मस्त अशा गरमागरम पोह्यांनी झाली. पोहे, गरमागरम चाय आणि बाहेर पडणारा हा सुंदर असा पाऊस ह्यामुळे खूप भारी वाटत होतं. वातावरण मस्त असं छान झालं होतं. आणि आता इथे खळ्यामध्ये जीवनची मस्ती बघू शकता. जीवन इथे व्यायाम करत होता, योगा करत होता. त्याचे पप्पा घरी करत असतात, त्यामुळे तो पण बघून बघून असं मध्ये करत असतो. आणि त्यानंतर आम्ही तिघंजणं मंदिराच्या दिशेने निघालो. आणि बघा इथे परिसर बघा किती भारी वाटतं, कारण पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरण मस्त असं झालं होतं. मंदिरात जायचं कारण म्हणजे आज आम्ही मुंबईसाठी निघणार होतो आणि म्हटलं आता आलोच आहोत, आपल्या देवी आईची, नवलादेवी मातेची ओटी भरून घेऊया आणि मग त्यांच्या आशीर्वादाने आपण मुंबईसाठी आता निघूया. आणि गुरव काका आले नव्हते मंदिरामध्ये, त्यामुळे जीवनची बघा मस्ती काय चालू आहे. जीवन ढोल वाजवत होता. काका आले, त्यांनी मंदिर ओपन करून दिलं आणि मग आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं, छान ओटी वगैरे भरून घेतली आणि घरी जाण्यासाठी निघालो. जाता आता बघू शकतो बाहेरचा परिसर. इथे अजून शेतीकामाला सुरुवात झाली नव्हती, त्यामुळे मळे अशा खाली होत्या. आणि इथे बघा आमच्या बावडीचं काम चालू आहे, कारण की आमच्या मंदिराचं काम सुरू होणार होतं, त्यामुळे हे बावडीचं खोदकाम पाण्यासाठी करत होते. आणि मळीतून वाटा काढत मग आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो. इथे व्हाळात पाणी कमी आणि आमच्या ब्रिजवरच पाणी खूप जास्त असतं. आणि या दोघांची मस्ती बघा, मधून अशा वाटा काढत निघत होते. चला मग आता हा आपल्या कोकणातला शेवटचा व्हिडिओ असेल. भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.